नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मालवणच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही मालवण फिरायला येत आहे आणि स्टेकेशनसाठी तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त आणि समुद्राच्या अगदी बाजूला रिसॉर्ट शोधताय, स्टेकेशन शोधताय, होमस्टे शोधताय, तर तुमच्यासाठी मी घेऊन आले सगळ्यात बेस्ट असं होमस्टे ज्याचं नाव आहे कोकोनट पाम. ऐकूनच किती सुंदर वाटते ना. कोकोनट पाम म्हणजे पूर्ण नारळीच्या बागेमध्ये असलेलं हे रिसॉर्ट आणि होमस्टे आहे. पाठीमागे बघताय तुम्ही सुंदर असा समुद्र आहे, म्हणजे तुम्ही तिथे सगळ्या राईड्स देखील करू शकता. जवळ येत आहे तर तुम्हाला समुद्र जवळ, स्टे जवळ, चांगले सी फूड्स खायला मिळत आहेत, हवं ते खायला मिळते. अजून काय हवंय. सो चला आता तुम्हाला इथे आलेच आहे तर इथला रूम दाखवते, बघून घ्या. ही सुंदर अशी या रूमची गॅलरी आहे, जी रूम तुम्हाला मी आता दाखवते. सो ही आहे रूम. प्रत्येक रूम ही AC आहे, म्हणजे तुम्हाला AC नॉन AC दोन्ही प्रकारच्या रूम मिळतील. तुमच्या बजेटनुसार तुम्ही रूम्स घेऊ शकता. रूमचे रेट काय आहेत ते रेट्स फ्लक्च्युएट होत असतात, म्हणजे वीकेंडला वेगळे असतात, वीकडेजला वेगळे असतात. पर्यटक ज्यावेळेस जास्त म्हणजे जेव्हा कोणतेही आपले सीझन असतात, सीझनला थोडे चेंज होतात रेट, त्यामुळे रेट्स हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तत्पूर्वी तुम्ही ही रूम बघून घ्या. रूममध्ये काय काय ॲम्युनिटीज आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. सो रूममध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर AC आहे. सो कम्फर्टेबल असा बेड आहे. सोबतच तुम्ही बघितलीत गॅलरी आहे, जिला पूर्ण सी व्ह्यू आहे. एक सेकंड दाखवते. सो ही गॅलरी आहे. चिल करण्यासाठी तुम्ही मस्तपैकी इथे बसून चिल करू शकता आणि सोबतच समोर समुद्र किनारा. इतका सुंदर व्ह्यू, तेही आपल्या मालवणला. असं म्हणतात ना की कोकणाची सुरुवात म्हणजे खरं कोकण काय तर ते मालवण. कारण मालवणला स्पेशली खूप जास्त फिरण्यासारखे स्पॉट आहेत. खूप जास्त पर्यटक मालवणला येतात आणि आल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की आता बरं आपल्याला स्वस्तामध्ये स्टे कसा मिळणार, कुठे मिळणार. तुमच्यासाठी म्हणून मी या कोकोनट पामचा स्टे घेऊन आले, जेणेकरून तुम्हाला स्वस्तामध्ये परवडण्यासारखं आणि इतकं सुंदर. चला, सो फायनली मी तुम्हाला म्हटलं होतं कोकोनट पाम हे नाव का बरं दिलेलं आहे, कारण समोर या सुंदर बागा बघतायत ना, या पूर्ण नारळाच्या बागा आहेत आणि नारळाच्या बागेमध्ये हा सुंदर असा रिसॉर्ट बसलेला आहे, म्हणूनच याला कोकोनट पाम हे नाव देण्यात आलेलं आहे. सो आत्ता आपण इथलं फूड टेस्ट करणार आहोत. फूडची क्वालिटी काय आहे हे सुद्धा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो चला आता आपण फूड खायला जाऊया. आज बसणार असेल फॅन खाली काफी पानी है. हाँ, बाटली. हाँ ठंडा है. बापरे, कोकोनट पाममध्ये आल्यानंतर तुम्हाला हे असे सी फूड खायला मिळतील. फक्त सी फूड नाही, तुम्ही तुमच्या ऑर्डरप्रमाणे व्हेज नॉनव्हेज सगळं काही मागवू शकता. सो आत्ता मला सी फूड खायला मिळालेले आहे. याच्यामध्ये भली मोठी सुरमई आहे, बघू शकता किती मोठी सुरमई आहे आणि किती मोठ्या आकाराचा पापलेट, सोबतच सोलकढी, मस्त मच्छी कढी, सगळ्या गोष्टी आणि सोलकढी तर हा माझी सगळ्यात फेवरेट आहे. कारण मालवणमध्ये सोलकढी प्रसिद्ध आहे. आणि मी आता थोडी टेस्ट करते आणि चवसुद्धा सांगते तुम्हाला कशी आहे ती, कारण टेस्टसुद्धा मॅटर करते. हा मालवणी मसाल्यामध्ये बनवलेले सी फूड खाण्यामध्ये जी मजा आहे ती मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये नाहीच येणार. सो इथे तुम्ही या, जेवण जेवा. मला तर खूप आवडलं, तुम्ही नक्की या. तर बघू शकता तुम्ही, हे आहे कोकोनट होमस्टेची ही एंट्री. इकडे सरळ गेल्यानंतर आपल्याला कोकोनट होमस्टेची पूर्ण रूम्स, सगळ्या गोष्टी, कोकोनट होमस्टे कसं आहे, ती कोकोनटची झाडं किती आहे, त्या सगळ्या गोष्टी दिसणार. आणि तिथे समोरच बघताय तुम्ही मस्त समुद्रकिनारा आहे, बघू शकता तुम्ही. सो चला मी दाखवते तुम्हाला. म्हणजे चालत आहे ना फक्त 2 मिनटं. आणि इकडे राजकोट आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघू शकता तुम्ही. राजकोट म्हणजे राजकोटच्या बाजूला आणि समुद्रकिनाऱ्यापासून 1 मिनटं चालत असं हे कोकोनट पाम. इतकं जवळ आहे ना, खूप भारी आहे. वाव, म्हणजे पर्यटकांसाठी ही जागा खरंच अतिशय उत्तम आहे. कारण मला सगळ्यात जास्त पर्सनली खूप आवडलं आहे, कारण तुम्ही राजकोट फिरायला येते बघा ना, हे राजकोट
हा समुद्र किनारा, इथे तुम्ही बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, पॅरारायडिंग, वॉटर ॲक्टिव्हिटी या सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि ते आमचं कोकोनट पाम, म्हणजे इतकं जवळ 1 सेकंदाच्या अंतरावरती या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि अनुभवता येतात. आणि इतका स्वस्तामध्ये स्टे, समुद्र किनारे, बाजूला राजकोट, सगळ्या गोष्टी एकत्रित, म्हणजे इतकं सगळं एका ठिकाणी तुम्हाला मिळते. किती भारी ना. मला तर खूप जास्त आवडलं. सो पर्यटकांना मी एवढं नक्कीच सांगेन की तुम्हाला फिरायला यायचं आहे, स्पेशली मालवणला, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, सगळं काही करायचं आहे, तर तुमच्यासाठी कोकोनट पाम हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, सगळ्या डिटेल्स मेन्शन केलेल्या आहेत. सो नक्की व्हिजिट करा आणि कोकोनट पामचा स्टेचा अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका. येवा कोकण आपलंच असा, स्पेशली येवा मालवण आपलंच असा. बोलतो